नमस्कार मित्रांनो, मी राज तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, लोक म्हणतात घर म्हणे तर बांधून पहा आणि लग्न म्हणे तर करून पहा। आणि 1-1.5 वर्षापूर्वी आपण घराच्या रिनोव्हेशनची सुरुवात केली। मागच्या 4 महिन्यापूर्वी माझी एंगेजमेंट झाली। आता 1.5 महिन्यात लग्न आहे। घराचं रिनोव्हेशन पण आता फायनल स्टेजला आहे आणि लग्नाची पण तयारी बऱ्यापैकी चालू झालेली आहे। पूर्ण नाही झालेली पण चालू झालेली आहे। तर आता घराचं काम म्हणजे जवळपास टाईल वगैरे बाकी आहे, कलरचं थोडं बाकी आहे, कंपाऊंड बाकी आहे आणि दिवस 57-58च राहिले। लग्नाचं म्हणाल तर काही कपडे घेतले आहेत, मेन लग्नाच्या दिवसाचा ड्रेस बाकी आहे आणि शूज वगैरे सगळं ॲक्सेसरीज बाकी आहे। तर आता इथून पुढे लग्नाच्या दिवसापर्यंत मी लग्नाची आणि घराची कशी कशी प्रोग्रेस होते ते या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, आता मी उभा आहे जिन्यामध्ये। इकडे खाली आपल्या ग्राउंड फ्लोअरकडे जाण्याचा रस्ता आणि इकडे नवीन केलेलं काम। तर आता आपण जेव्हा वरती येतो तर आपल्याला 2 रस्ते आहेत, एक डाव्या हाताला आणि एक उजव्या हाताला। तर जर आपण डाव्या हाताला आलो तर हा आपला पूर्ण बेडरूम आहे आणि हा जो पूर्ण बीम जो दिसतोय असा पूर्ण वरतीपर्यंत, तर इथं ग्लास येणार आहे आणि इकडे आपलं POPचं काम पण जवळपास फायनल झालं आहे। लाईट पण टेस्टिंगसाठी फिटिंग झालेले आहेत सगळे। इथे बाहेर आपल्याला पूर्ण अशी मोठीच्या मोठी गॅलरी मिळणार आहे आणि इकडे आपल्याला अटॅच बाथरूम असणार आहे। त्याचं वॉटरप्रूफिंगचं काम झालं आहे, आता 1-2 दिवसामध्ये त्याचं टायलिंगचं काम चालू होणार आहे। आणि जर रूमच्या बाहेर आलो आणि समोरच्या दिशेने गेलो तर हा आपला पूर्ण दुसरा बेडरूम आहे। याला पण आपलं सेम अटॅच बाथरूम, याच्यात वॉटरप्रूफिंगचं काम परवा झालेलं होतं, तर आता पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे आणि याचं पण POPचं काम बऱ्यापैकी फायनल झालेलं आहे। याला आता वॉलपुट्टी चालू आहे सिलिंगसाठी। आणि इकडे बाहेर आलो तर सेम म्हणजे जिथं आपला खाली किचन आहे त्याच्यावरती असा पूर्ण मोठा ही जी फ्रेम दिसते इथे पण पूर्ण ग्लास येणार आणि ही बाहेरची आपल्याला पूर्ण रूम साईजची 14x8 जवळपास साईज आहे तेवढी मोठी गॅलरी मिळणार आहे। आणि जर खाली बघाल तर 1.5 बाजूचं कंपाऊंड आपलं ऑलरेडी झालेलं होतं आणि फक्त 1.5 बाजू आपल्याला करायची बाकी आहे, म्हणजे ही पूर्ण बाजू आणि ही अर्धी बाजू आणि समोरच्या बाजूला तर गेट येईल, तर त्याच्यामुळे तिकडे काय आपल्याला कंपाऊंड करायची गरज येणार नाही। तर मित्रांनो, आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:45 आणि आपण सकाळी पाहिलं होतं तो पॅसेज पण या ठिकाणी कलर कंप्लीट झालाय। हॉलमध्ये लाईट लावले नाही तर हे वॉर्म व्हाईट जे लाईट्स आहेत त्यांच्यानेच काम चालवावं लागते। 1-2 दिवसात हे पण लाईट लागून जाते। आणि आता राहिलं आहे फक्त किचन, याचं उद्यापासून काम चालू होईल। आता सगळा किचन खाली करून घेतलाय मम्मी त्यांनी आणि आता बघा तुम्हाला कोण भेटायला आलंय, अपेक्षा आणि मम्मी दोघांची तयारी झालेली आहे। तर आता आम्ही जाणार आहोत मालेगावला शॉपिंगसाठी। आता घराचं काम झालं, आता लग्नाच्या कामासाठी। हे आपलं बीमचं काम जोपर्यंत कंप्लीट होत नाही आपल्याला गाड्या काही लावता येणार नाही। मी काय ड्रायव्हर आहे तुमचा दोघींचा? तर गाईज आता मी बसलोय ड्रायव्हर सीटवर आणि पाठीमागे 2 मालकिनी आणि अशा प्रकारे ड्रायव्हरची लाईफ चालू झालेली आहे। ड्रायव्हरने गाडी तर मित्रांनो, आता आलो आहे मालेगाव आणि आता
चला काय अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवायचा आहे. अगं मी भारीच दिसेल. इकडे कसं वाटतं? एकदम छान. कसं वाटतं? एकदम छान. मम्मी कसं वाटतं? त्याचं कारण असं आहे मी मुलगाच भारी आहे. कपड्यांचा काय कोणतेही येत नाही तर भारीच दिसतो आम्हाला. हा कसं आहे? कसं आहे? एकदम हा लास्ट वाला छान दिसतो. सोबत भारीच दिसणार. हाँ और इसमें सब फॉर्मल्स. हाँ इसमें शेरवानी. माझे सगळे कपडे अपेक्षाच्या चॉईसचे घेतलेले. मला कोणी काहीच विचारलेलं नव्हतं आणि मम्मी आणि अपेक्षा बस. तुमची चॉईस भारी आहे असं माझ्यापेक्षा नाही आहे. तर मित्रांनो आपली शॉपिंग झालेली आहे आणि आता कुठे? आता सुखसागर भूक लागली. मग कधी बोलचे सुखसागरला? ठीक आहे मामीने बोलवले तिच्यात मी पण ऍडजस्ट. तू ना बसा. तर आता आलो आहेत हॉटेल सुखसागर. गाडी पार्क करून दिली आहे. चला ना. वा वा कोण येऊन राहिलं? तुम्ही कर ना अभ्यास तर चालू आहे तुझा. अभ्यास ना गोड गोड आहे म्हणजे तिखट असेल जे तुम्हाला आवडेल ते मागवा ना. मला ठेचा सांगितलं मी. ठेचा आणि तुला. तर मित्रांनो ऑर्डर आता आलेली आहे आणि आम्ही ऑर्डर केला आहे व्हेज मराठा
आता लवकर जेवण संपवायचं. आवडलं का तुला पण? जेवण संपवायचं आहे आणि निघायचं आहे डोंगरगावला मॅडमला सोडायला. हेच आला बघ. जेवण झालेलं आहे आणि आता फक्त डेझर्टमध्ये गुलाबजाम आणि घरी. मस्त गरम आहे, गरम गरम आहे. बरोबर झालं का पण? आणि आता आम्ही निघतो आहे डोंगरगावला. आलो तेव्हा सगळी पार्किंग आपली भरलेली होती, आता कमी होऊन गेल्या गाड्या. रात्रीचे वाजले आहे 11 आणि आपण पोहोचलो आहोत सासरवाडीला मॅडमला सोडायला. बाय. यावंच लागेल. यावंच लागतं. आणि स्वागतासाठी बाजीराव लाईन पाहिले ना तू आज सगळेच ना. 21 वर्षाची राहिली. पूर्ण मंडपी तिथे डायरेक्ट पूर्ण गाड्या आणि काही लग्नाचं बघू आम्ही. आम्हाला काहीचे लग्न तुला तेच म्हटलं थकून जाशील म्हटलं आता बस कर म्हटलं फिरायचं. बाय. चल तर मित्रांनो आता वाजले आहे रात्रीचे 11:30 आणि आपल्याला अजून जायचं आहे सटाण्याला 27 किलोमीटर. किती? हा जवळपास 20-25 किलोमीटर आहे. तर फ्रेंड्स रात्रीचे वाजलेले आहेत एक्झॅक्ट 12 आणि आपण पोहोचलो आहोत घरी. 25 किलोमीटरचा रस्ता होता, 25 मिनिटं आपल्याला लागले.